फायनली आपण पोचलोय बाबुलनाथ मंदिरला. चलतच आलो पण शेवटी पोचलो महादेवांच्या कुशीत. चला दर्शन घेऊया. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोराशी यूट्यूब ब्लॉगमध्ये. आता मी आहे चर्नी रोड स्टेशनला, जणू इथे ट्रेन नाही लागले. आजचा प्लॅन असा आहे ना की आज आम्ही जातोय बाबुलनाथ टेम्पलला आणि माझ्यासोबत आहे पेशंट. तिची तब्येत सध्या बरी नव्हती, तर आता सध्या ओके आली आणि माझ्यासोबत कोण आहे नाही, तर म्हटलं ती बोलत होती येऊ काय, ती म्हटलं चल जाऊ आपण. आता चर्नी रोड स्टेशनला आहे. आता इथून आम्ही 1 नंबर प्लॅटफॉर्मवरनं वेस्टला जाऊ आणि वेस्टवरनं बस आणि टॅक्सी आहे. तर बघू, बस जर असेल तर बस पकडू, नाही तर टॅक्सीने जाऊ. पुढे असं चालत आल्यावर आहे ना इथे असं बस स्टँड आहे आणि इथून आहे ना 108 नंबरची बस जाते आणि त्याच्यात बॅक साईडला आहे ना गिरगाव चौपाटी आहे. ह्या साईडला हे बघा, ह्या साईडला गिरगाव चौपाटी आहे. तर इथून सगळ्या बस आणि जातात आणि टॅक्सी पण जातात. तर बघू आता काय, टॅक्सी आहे, टॅक्सी नाही आहे की बस नाही आहे ते बघू. नाही मी बोलते चलतच जाऊया. फायनली आपण पोचलोय बाबुलनाथ मंदिरला. चलतच आलो पण शेवटी पोचलो महादेवांच्या कुशीत. चला दर्शन घेऊया. आता वरती येतानाच आहे ना इथे चप्पल स्टँड आहे, तर इथेच आम्ही चप्पल काढला आहे. कारण वरती काढायला भेटेल की नाही माहीत नाही, म्हणून इथल्या इथेच काढला आणि वरती जाऊया. चला. स्टार्टिंगला आल्यावर आहे ना इथे बॅगाने चेक करतात आणि बरं आहे, पूर्ण प्रॉपर स्ट्रिक्ट चेकिंगमध्ये. आणि सुरुवातीला आहे ना श्री गणेशांची सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. मित्रांनो इथे आल्यावर आहे ना ज्यांना लिफ्टने जायचं असेल ना त्यांना लिफ्टने जाऊ देतात. 1 रुपयाची पर पर्सन घेतात. आणि इथे आहे ना वृद्ध म्हणजे जे वरिष्ठ लोक असतात ना त्यांच्यासाठी गाडी आहे, तिथून तिथेपर्यंत सोडतात आणि तिथून वरती आणतात. चला आपण जाऊया शिड्याने. मंदिराकडे जायला आहेत ना मित्रांनो टोटल 108 पायऱ्या आहेत. हे बघा असं वरती सुंदर असं हे आहे स्ट्रक्चर आणि या साईडनं जायचं. इथून लिफ्ट आहे वरती येण्यासाठी आणि आपण चाललोय चालत. बाबुल नावाच्या एका सुताराने केलेल्या पुनर्शोधाच्या आसपास ज्याला शिवलिंग ढिगाऱ्याखाली गाडलेले आढळले त्याभोवती एक सामान्य मंदिर बांधले गेले. त्याला बाबुलनाथ असे नाव देण्यात आले आणि हे एक पूजनीय ठिकाण आहे जे शिवाला बाबुल वृक्षाचे भगवान म्हणून समर्पित आहे. सुंदर असं दर्शन झालं मित्रांनो. फक्त काही तिथे बोलता नाही आलं कारण कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आहे ना थोडी काढले व्हिडिओ आधी. हे बघा या साईडला मस्त असं मंदिर आहे. 350 वर्ष पुराणं हे मंदिर आहे शिवशंकरांचं. आणि हे बघा भगवा झेड फडकते बघा मस्तपैकी. सुंदर असं दर्शन झालं आहे आणि स्टेशनपासून जवळ आहे म्हणून मस्त. आणि कधीपासूनचा माझा प्लॅन होता इकडे यायचा, फायनली आज सक्सेसफुल झाला आहे वर्षाच्या एंडिंगला. हे बघा नक्कीच या मंदिरात आहे ना मित्रांनो. आता 12 वाजायला आले तर प्रवेश बंद करतात कारण 12 ते 1 आहे ना महाआरती असते, तर त्यामुळे ना प्रवेश बंद करतात आणि सर्व भक्तांना या साईडला थांबून ठेवतात. आणि जेवढ्यांचं दर्शन झालं आहे ते लोक ह्या साईडला बसतात मस्तपैकी. आणि इथे पण शिवशंकरांची सुंदर अशी पिंडी आहे आणि त्याचं पण दर्शन घेतलं मी मी त्याचा मिनी ब्लॉगमध्ये येईल व्हिडिओ. मस्त असं दर्शन झालं, 1 नंबर. सुंदर असं दर्शन झालं मित्रांनो महादेवांचं. आणि जेवढे पण जर ब्लॉग बघतायत ना त्यांनी कमेंटमध्ये आहे ना हर हर महादेव टाईम करा. आणि इथे जर जवळपास कोण असेल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या.
आणि एवढं काही ट्रॅव्हलिंग चार्जेस नाही आहेत. चला आता खालती जाऊया आपण. मस्तपैकी दर्शन झालं. कल भारी रहेगा. दर्शन घेऊन झालं आणि या साईडला आल्यावर आहे ना इथे बाबुलनाथ टेम्पल म्हणजे मंदिराचे आहेत ना महादेवांचे सर्व असे सुंदर सुंदर फोटो आहेत. या साईडला दोन्ही साईडला लावलेत आणि या साईडला लिफ्टला जायला रस्ता आहे. तर हे बघा मस्त असे फोटो आहेत महादेवांच्या मंदिराचे. एक नंबर. मस्त असं दर्शन झालं मित्रांनो. आता चाललो आम्ही रिटर्न घरी. तर कसा वाटला हा छोटा मोठा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच स्पॅम करा. जय शिवराय. हर हर महादेव.